तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला ऑन डील टाईम फ्रेम थोडंसं बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की आजचं जे मार्केट आहे हे कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस पण केलं होतं की मार्केट जर का मोठा गॅप अप झाला किंवा मार्केट गॅप अप झाला तर प्रोबॅबिलिटी कमी आहे की मार्केट अपसाईडला जास्त मुवमेंट देईल. ऑलरेडी मार्केट भरपूर अपसाईडला गेलं आहे, एक मोठं रिट्रेसमेंट अजून पण येणं पेंडिंग आहे आणि मार्केट जर का गॅप अप झाला तर थोडंसं त्यामध्ये रेंज बाउंड मार्केट दाखवू शकते किंवा फ्लॅट किंवा डाऊनसाईडला येऊ शकते. तर जर का आपण आजच्या सेशनला जर का आपण बघायला गेलो तर आज मार्केट तसंच ओपन झाला, गॅप अप ओपन झाला, त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ आला आणि मार्केट साईडवे झाला होता ओव्हरऑल. जर का आपण इथून जर का ऑब्झर्व करायला गेलो देन याच्यामध्ये काय समजतं की इथे एक मार्केटनं टेल तयार करून ठेवलं आहे, इथे एक मार्केटनं टेल तयार करून ठेवलं आहे. तर येणाऱ्या डेजमध्ये व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट जोपर्यंत का 24,500चं हे जे लेवल आहे अपसाईडला 24,400चं लेवल जे आहे ह्याच्यावरती जोपर्यंत का सस्टेन नाही होणार आहे किंवा जोपर्यंत का मार्केट 24,200च्या खाली जोपर्यंत का सस्टेन नाही होणार आहे, जोपर्यंत का दोन रेंजच्या मध्ये आहे ना तर तोपर्यंत का मार्केट प्रोबॅबिलिटी एक साईडवे होऊ शकते किंवा मार्केट पॅनिकला डाऊनसाईडला एक पुलबॅक घ्यायला पण येऊ शकतं. तर हे दोन्ही कंडिशन पॉसिबल आहेत. अपसाईडला स्ट्रेंथ थोडीशी कमी आहे. एक तर मार्केट अपसाईडला कधी जाऊ शकते जर का मार्केट इथं थोडंसं स्टेबल झालं आणि मग ब्रेकआउट आला तर हा ब्रेकआउट हेल्दी राहू शकतो. जर का डायरेक्टली अपसाईडला गेलं तर मग आज जसं मार्केट झालं की मार्केट अपला ओपन झाला पण डाऊनला आला किंवा अपला ओपन झाला मग साईडवेला गेला तर हेच त्याचं सेम सिनारिओ रिपीट होऊ शकतो. तर इंटरडेमध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन करायचा आहे. इंटरडेमध्ये आपला प्लॅन सिंपल असला पाहिजे. थोडंसं एक ऑब्झर्वेशन जर का तुम्ही केला तर तुम्हाला समजून येईल की इथं पण मार्केट गॅप अप ओपन झालं होतं आणि साईडवे गेला होता. अगेन इथं पण मार्केट परफेक्ट गॅप अप ओपन झाला आणि साईडवे गेला आणि इथं पण मार्केट परफेक्ट परत गॅप अप ओपन झाला आणि साईडवे गेला आहे. तर जरासं थोडंसं डाऊन आलं आहे, इथं पण जरासं थोडंसं डाऊन आलं आहे, इथं फ्लॅट आहे. तर याच्यामध्ये काय समजतं की जर का मार्केट उद्याच्याला पण मोठा गॅप अप तयार झाला तर प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मार्केट थोडंसं एक साईडवे मोमेंटम कंटिन्यू करू शकतं किंवा थोडंसं डाऊन साईडला येऊन असं काहीतरी आजच्यासारखं मार्केट कायचं कंटिन्यू करू शकतं. तर हे राहिला फर्स्ट सिनारिओ. सेकंड सिनारिओ काय राहू शकतो आहे जर का आपण इथून जर का आपण चेकआउट करायला गेलो तर मार्केटसाठी 24,400 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता जे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला डिस्कस केलं होतं. आता इथं मार्केट डे लोच्या आसपास क्लोजिंग आलं आहे तर थोडंसं निगेटिव्ह साईन आहे. जर का मार्केट ह्याच्यामध्ये जर का मार्केट गॅपअप ओपन झाला किंवा थोडंसं फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झाला चुकून जर का 24,400 पासून 24,378च्या आसपास जर का आला आणि निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर स्कॅल्प करायचं. याच्यामध्ये कुठल्या पण प्रकारे पोझिशनल प्लॅन स्टार्टिंगला तरी नसलं पाहिजे कारण की रेंज बाउंड एरिया आहे, रेंज बाउंड डायरेक्शन आहे. तर मे बी रेंज बाउंड मार्केट राहू शकते. जर का मार्केट गॅप अप ओपन झालं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर मॉर्निंगला आपल्याला याच्यामध्ये स्कॅल्प करता येईल डाऊन साईडला. तर इथं आपण एक डाऊन साईडचा प्लॅन असला पाहिजे. जोपर्यंत का हायच्या वर सस्टेन नाही होते तोपर्यंत आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. इन केस जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झाला चुकून जर का मार्केट ह्या एरियाच्या आसपास जर का आला जे की 24,237 पासून 24,260 आसपास जर का आला आणि इथं मार्केट थोडंसं दोन कंडिशन आहे. एक तर मार्केट इथं सस्टेन होऊन डाऊनसाईडला जाऊ शकते किंवा सस्टेन होऊन अपसाईडला जाऊ शकते. बोथ सिनारिओमध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप डाऊन ओपन राहिला कन्सॉल्टेशन केला आणि जर का हे लेवल जर का ब्रेक केलं तर इम्पॉर्टंट लेवल आहे, मल्टिपल टाईम तर टेस्ट केलं आहे. पण हे जर का एकदा का तुटलं तर हेच लेवल डेंजर झोन बनेल कारण की मार्केटसाठी स्ट्रॉंग डाऊनसाईडला कुठला सपोर्ट नाही आहे. तर इथं गॅप पण आहे, मे बी गॅप फिलिंगसाठी मार्केट डाऊनसाईडला पण येऊ शकते. तर इथं इम्पॉर्टंट आहे. इथं दोन कंडिशन आहेत, एक तर अपसाईडला जाऊ शकते किंवा डाऊनसाईडला येऊ शकते. तर बघणं इंटरेस्टिंग आहे. जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास आला तर कसं रिॲक्ट करते. जर का सस्टेन होऊन जर का अपसाईडला जायला लागला तर आपण रिव्हर्सल प्लॅन करायचा. जर का सस्टेन होऊन डाऊनसाईडला आला तर आपण डाऊनसाईडचा कंटिन्यू प्लॅन करू शकतो. तर हा आपला झाला सेकंड सिनारिओ. आणि जर का मार्केट सपोज फॉर एक्झाम्पल जर का मार्केट चांगलंच निगेटिव्ह आलं चुकून जर का याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे काही पण निगेटिव्ह सेंटिमेंट जर का झालं आणि जर का मार्केट 24,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे तिथून जर का मार्केट 24,100च्या आसपास जर का आला म्हणजे इथं पण कुठं पण मार्केट आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला याच्यामध्ये तर ह्या कंडिशनला आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर का मार्केट फ्लॅट किंवा मोठा गॅपअप झाला इग्नोर इट. मार्केट प्रोबॅबिलिटी डाऊनसाईडला येऊ शकते किंवा कन्सॉल्टेशन करू शकते आणि त्यानंतरनं रेंज ब्रेकआउट करून त्या डायरेक्शन कंटिन्यू करू शकते. तर बाकीच्या कंडिशनला जसं आपण आता डिस्कस केलं त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये प्लॅन करायचा आहे. सिमिलर सेम टू सेम सेन्सेक्समध्ये पण सेम ठेवायचं आहे. काही डिफरन्स नाही आहे सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये सिमिलर आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे की
जर का आपण इथं लेवल बघायला गेलो तर इथे एक लेवल येते जे की 79,800 पासून 79,900च्या आसपासचं लेवल आहे. ह्या लेवलच्या आसपास 2 सिनारिओ आहेत. एक तर सस्टेन होऊन जर का डाऊन साईडला गेला तर आपल्याला मोठे टार्गेट डाऊन साईडला भेटतील. जर का सस्टेन होऊन जर का अपसाईडला गेला तर मे बी रिव्हर्सल याच्यामध्ये बघायला येईल. तर ह्याप्रमाणे आपण जर ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मोठा गॅपअप तयार झाला 80,300 पासून 80,400च्या आसपास का गॅपअप झाला आणि निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला याच्यामध्ये तर आपण डाऊन साईडचं स्कॅल्पिंग करायचं आहे. इथे आपल्याला पोझिशनल टार्गेट बनू शकतं डाऊनला किंवा अपला, आणि जर का मोठा गॅपअप झाला तर इग्नोरेट करून टाकायचा आहे. ओके, त्यानंतर पहिलं त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन सेलिंग प्लॅन करू शकता, बाकीचं इग्नोरेट करा. कारण की मार्केट अपसाईडला भरपूर स्ट्रेच झालेलं आहे. थोडंसं डीप येऊ शकते किंवा थोडंसं कन्सॉल्टेशन करू शकतं. त्यानंतर जर का कन्सॉल्टेशन केला तर मग आपण पोझिशनल बेसिसवरती आपण प्लॅन करू शकतो. आता करंटली तरी आपल्याला वेट करायचं आहे. मार्केट थोडंसं एकतर ह्या झोनमध्ये साईडवे जाईल किंवा एकतर रिट्रेसमेंटला डाऊन साईडला येईल. आणि जर का चुकून जर का ह्या लेवलला आला आणि 79,176 पासून जर का 79,260 पर्यंत आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आता आपण बँक निफ्टीमध्ये जर का आपण बँक निफ्टी बघायला गेलो तर सिमिलर प्राइस ॲक्शन आहे. कालच्या डेलाच आपण डिस्कस केला होता की मार्केट जोपर्यंत आजचा डेचा हाय म्हणजे ते कालचाचा हाय आणि कालचाचा लोच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे साईडवे रेल आणि इथून मार्केट बरोबर डाऊन साईडला आला, बट इथून मार्केट परफेक्ट रिव्हर्स झालं आहे आणि इथून मार्केट कन्सॉल्टेशन केले. म्हणजे जास्त काय मेजर मुवमेंट याच्यामध्ये नाही आहे. अजून 1-2 दिवस पण असंच राहू शकते. एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे की जी पण मार्केट काय करते की एवढं मोठं पॉझिटिव्ह स्ट्रेन नंतर मार्केट अपसाईडला सस्टेन होत चाललं आहे. बट हे किती दिवस सस्टेन होते इम्पॉर्टंट आहे, बघणं गरजेचं आहे. कारण की याच्या खाली जर का एकदा मार्केट निघालं 52,800च्या खाली जर का एकदा मार्केट निघालं तर प्रोबॅबिलिटी निफ्टी पण डाऊन साईडला येऊ शकते आणि हे पण डाऊन साईडला येऊ शकते. आणि तर गॅप पेंडिंग आहे, मे बी गॅप फिलअप झाला तर आपल्याला इथून एक रिव्हर्सल बघायला भेटेल जे की आहे 52,000चा सायकोलॉजिकल नंबर, 52,000 पासून 52,200च्या आसपास. हे जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन झाला आणि रिव्हर्सल आला तिथं आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करायचा आहे. ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला तर आपण डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. पण जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉल्टेशन केलं आणि चुकून जर का आजचा डे हा जर का मार्केटनं ब्रेक आणि सस्टेन केला तर आपण ह्या कंडिशनला अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला समजला असेल व्हिडिओ. जर का त्याच्यामध्ये काही पण नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता, शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.